dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 7.3 of chapter number 7 variation from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 40 वर प्रॅक्टिस सेट 7.3 दिलेला आहे. यामध्ये टोटल 4 क्वेश्चन्स आहेत. हे सगळे क्वेश्चन्स अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे ते आपण अभ्यासणारच आहोत. पण त्याही आधी काही बेसिक कन्सेप्ट्स आपण समजून घेऊयात, मग आपले हे क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. हे पहा, टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला टॉपिक दिलेला आहे टाइम, वर्क अँड स्पीड. मग टाइम आणि स्पीड यांचं काय रिलेशन आहे? डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये असतात की इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये असतात? त्याचबरोबर टाइम आणि वर्क हे डायरेक्ट प्रपोर्शन और डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये असतात की इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये असतात? ते आपण समजून घेऊयात आणि मग आपले क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. त्यासाठी काही एक्झाम्पल्स इथे मी एक्झाम्पल्स थ्रू तुम्हाला समजून सांगते. तुम्ही रोज स्कूलमध्ये जाता, कोणी चालत जातं, कोणी सायकलनी जातं, तर कोणाला त्यांचे पेरेंट्स घेऊन जातात, तर कोणी बसने जात असतात, हो की नाही? आता आपण असं समजूयात की तुम्ही सगळेजण बसने जाताय. बसचं एक्झाम्पल घेऊयात. हे पहा, तुम्ही स्कूलमध्ये जाण्यासाठी बसमध्ये बसलेला आहात आणि आज रोडवर अजिबात ट्रॅफिक नाहीये, एकदम क्लिअर रोड आहे आणि पाऊसही पडत नाहीये. त्यामुळे ड्रायव्हर काका जे आहेत त्यांनी एकदम स्पीडमध्ये बस चालवली आहे आणि खूप स्पीडमध्ये बस चालवत ते स्कूलमध्ये तुम्हाला घेऊन गेलेले आहेत. मग तुम्हाला टाइम कमी लागेल की जास्त लागेल सांगा बरं मला? स्कूलमध्ये जायला जर ड्रायव्हर काकांनी खूप स्पीडमध्ये गाडी चालवली तर नेहमीपेक्षा तुम्ही फार कमी वेळामध्ये स्कूलमध्ये पोहोचणार आहात, बरोबर? पण एके दिवशी काय झालं की बसमध्ये थोडासा बिघाड आला, त्यामुळे बसचं स्पीड काही जास्त वाढत नाहीये. त्याचबरोबर रोडवर ट्रॅफिक सुद्धा खूपच जास्त आहे. मग अशा वेळी जी बस आहे ती खूप स्लो 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 स्कूलकडे निघालेली आहे. मग या कंडिशन मध्ये तुम्हाला स्कूलमध्ये जाण्यासाठी कमी वेळ लागेल की जास्त वेळ लागेल? पहा बरं, इकडे स्पीड जास्त असल्यामुळे तुम्ही कमी वेळामध्ये स्कूलमध्ये पोहोचलेला आहात आणि इकडे या कंडिशन मध्ये बसमध्ये थोडासा बिघाड होता, त्यामुळे स्पीड ड्रायव्हर काकांना जास्त वाढवता आला नाही. मग तुम्हाला शाळेमध्ये जाण्यासाठी जास्त वेळ लागणार आहे, हो की नाही? मग आता इथे तुमच्या लक्षात आलं का? जेव्हा स्पीड हा जास्त होता तेव्हा तुम्हाला स्कूलमध्ये पोहोचण्यासाठी कमी वेळ लागला आणि जेव्हा स्पीड कमी झाला तेव्हा स्कूलमध्ये जाण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागलेला आहे. म्हणजे पाहता इथे एक क्वांटिटी वाढली की दुसरी कमी होतीये, त्याचबरोबर एक क्वांटिटी कमी झाली की दुसरी वाढतीये, ही कंडिशन आहे. म्हटल्यावर हे कोणते एक्झाम्पल झाले? डायरेक्ट व्हेरिएशनचे की इनव्हर्स व्हेरिएशनचे? येताना लक्षात तुम्हाला? स्पीड वाढला की वेळ कमी लागतोय, म्हणजे हे कोणतं एक्झाम्पल झालं? इनव्हर्स प्रपोर्शनचं. त्याचप्रमाणे इथे पहा, स्पीड या एक्झाम्पल मध्ये स्पीड कमी झाल्यामुळे टाइम वाढलेला आहे, म्हणजे हे एक्झाम्पल कसलं आहे? इनव्हर्स व्हेरिएशनचं. मग जेव्हा कधी टाइम आणि स्पीड याबद्दल तुम्हाला विचारलं जातं तेव्हा इनव्हर्स व्हेरिएशन असतं. चला आता वर्क आणि टाइम बद्दल समजून घेऊयात. हे पहा, इथे खूप सारा मटार आहे, हो ना? मटाराच्या सगळ्या शेंगा आहेत आणि या तुम्हाला सोलायच्या आहेत. यातल्या जे पीज असतात ना ते तुम्हाला बाहेर काढायचे का? कारण की तुमच्या स्कूलमध्ये एक प्रोग्राम आहे आणि तुम्ही छान तिथे कुकिंग करणार आहात सगळे मुलं. मग लक्षात घ्या, जर नंबर ऑफ चिल्ड्रन जे हे सोलायला बसणार आहेत त्यांना आपण काय घेऊयात? नंबर ऑफ चिल्ड्रन n, आणि जो टाइम लागणार आहे त्याला म्हणूयात t. ओके. मग आता इथे जर 2 मुलांना हे काम दिलं की तुम्ही हे सगळे मटार आहेत ना ते सोला, त्यातले दाणे बाहेर काढा, तर किती टाइम लागतो माहितीये? 2 hours इतके सगळे मटार सोलायला. पण जर आपण हेच काम 4 दिलं, 4 चिल्ड्रनला दिलं, तर टाइम कमी लागेल की जास्त लागेल सांगा बरं मला? 2 जणांना सोलायला सांगितलं की 2 hours लागतायत आणि जर दोघांच्या ऐवजी आणखी 2 वाढवलं, 4 जण इथे सोलायला बसवले, तर टाइम हा नक्कीच कमी लागणार आहे, हो ना? म्हणजे लक्षात येते तुम्हाला? नंबर ऑफ चिल्ड्रन इन्क्रीज केले की टाइम काय होतोय? डिक्रीज होतोय. आता इथे नंबर ऑफ चिल्ड्रन इन्क्रीज केले याचाच अर्थ काय? नंबर ऑफ चिल्ड्रन इन्क्रीज केल्यानंतर जे काम आहे ते काम करायला कमी वेळ लागणार आहे, हो की नाही? म्हटल्यावर इथे कोणते व्हेरिएशन आहे?
इनव्हर्स व्हेरिएशन आहे. डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये काय होत असते, तर एक क्वांटिटी वाढली की दुसरी सुद्धा त्याच प्रोपोर्शन मध्ये वाढत असते. आणि इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये काय होत असते, तर एक क्वांटिटी वाढली की दुसरी ही कमी कमी होत जात असते. याला काय म्हणतात, इनव्हर्स व्हेरिएशन असं म्हणतात. आता याला एक्सप्रेस कसं करतो आपण, देअर इज, आता हे पहा नंबर ऑफ चिल्ड्रनला n म्हटलेलं आहे की नाही आणि टाइमला t म्हटलेलं आहे. सो देअर इज इनव्हर्स व्हेरिएशन इन नंबर ऑफ चिल्ड्रन अँड टाइम. चला आता आपण प्रॅक्टिस सेट 7.3 मधील फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. काय विचारलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ऑफ इनव्हर्स व्हेरिएशन. खूप इझी असा क्वेश्चन आहे. 4 स्टेटमेंट्स दिलेले आहेत. या 4 स्टेटमेंट्स पैकी इनव्हर्स व्हेरिएशनचे स्टेटमेंट्स कोणते आहेत ते विचारलेले आहे. आताच आपण समजून घेतलं इनव्हर्स व्हेरिएशन कुठे कुठे असतं आणि कशाला म्हणतात इनव्हर्स व्हेरिएशन. त्याचबरोबर डायरेक्ट व्हेरिएशन कशाला म्हणतात हे सुद्धा आपण अभ्यासलेले आहे. चला तर मग 1 बाय 1 सगळे स्टेटमेंट्स रीड करूयात आणि समजून घेऊयात की काय विचारलेले आहे. नंबर ऑफ वर्कर्स ऑन अ जॉब अँड टाइम टेकन बाय देम टू कम्प्लीट द जॉब. हे पहा काय दिलेलं आहे, नंबर ऑफ वर्कर्स ऑन अ जॉब, एका कामावर वर्कर्सची संख्या आणि त्यांना काम करण्यासाठी लागणारा वेळ असं दिलेलं आहे. मग हे इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये असतं की डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये असतं. आत्ताच आपण अभ्यासलं, मटारचं एक्झाम्पल पाहिलं की नाही. सो हे पहा इथे नंबर ऑफ वर्कर्सला आपण घेऊयात 10 आणि त्यांना जो टाइम लागणार आहे काम करण्यासाठी त्याला आपण घेऊयात t. जर वर्कर्सची संख्या ही 5 असेल, म्हणजे एखादं काम करण्यासाठी 5 जणांना आपण ठेवलेलं आहे, तर त्यांना लागणारा टाइम 4 days असं आपण घेऊयात. मग नंबर ऑफ वर्कर्स जर आपण इन्क्रीज केले 5च्या ऐवजी सेम काम करण्यासाठी 10 वर्कर्स ठेवले तर त्यांना 4 days लागणार आहेत का, किंवा याच्यापेक्षा जास्त डेज लागतील का, नाही, हो की नाही. 5 वर्कर्स आहेत त्यांना 4 days लागत आहेत. मग सेम काम करण्यासाठी आपण वर्कर्सची संख्या वाढवली, डबल केली, 10 केली, तर त्यांना लागणारा वेळ सुद्धा कमी होणार आहे. सो इथे कोणते व्हेरिएशन आहे, इनव्हर्स व्हेरिएशन आहे की डायरेक्ट व्हेरिएशन आहे, सांगा बरं मला. हे पहा नंबर ऑफ वर्कर्स इन्क्रीज केले तर टाइम डिक्रीज होतोय, याचाच अर्थ हे इनव्हर्स व्हेरिएशनचे एक्झाम्पल आहे. सो इथे आपण आन्सर मध्ये राईट करूयात, ॲज द नंबर ऑफ वर्कर्स इन्क्रीजेस द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट द जॉब डिक्रीज, हेन्स इट इज ऑफ इनव्हर्स व्हेरिएशन. आता इथे हे जे मी तुम्हाला दिलेलं आहे हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी म्हणून दिलेलं आहे. तुम्ही हे नाही राईट केलं तुमच्या आन्सर मध्ये तरी चालणार आहे. इथे हे खरं आन्सर आहे, ॲज द नंबर ऑफ वर्कर्स इन्क्रीजेस द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट द जॉब डिक्रीजेस, हेन्स इट इज ऑफ इनव्हर्स व्हेरिएशन. चला नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात. नेक्स्ट दिलेलं आहे, नंबर ऑफ पाईप्स ऑफ सेम साइज टू फिल अ टँक. हे पहा हे वॉटर टँक आहे आणि या वॉटर टँक मध्ये रीड करूयात आधी, नंबर ऑफ पाईप्स ऑफ सेम साइज टू फिल अ टँक अँड द टाइम टेकन बाय देम टू फिल द टँक. आता इथे हा जो वॉटर टँक आहे तो फिल करण्यासाठी इथे काही पाईप्स सोडलेले आहेत या टँक मध्ये आणि सेम साइजचे सगळे पाईप्स आहेत. मग इथे हे डायरेक्ट व्हेरिएशन आहे की इनव्हर्स व्हेरिएशन आहे, समजून घ्या. हे पहा नंबर ऑफ पाईप्स आहेत, त्याचबरोबर काय आहे, टाइम दिलेला आहे, ओके नाही. नंबर ऑफ पाईप्सला आपण P म्हणूयात आणि त्याला फिल करण्यासाठी जो टाइम लागणार आहे त्याला आपण T म्हणूयात. नंबर ऑफ पाईप्स जर इन्क्रीज केले तर टाइम हा कमी होणार आहे. हे पहा एक्झाम्पल म्हणून आपण समजून घेऊयात, जर 5 पाईप्स आपण या टँक मध्ये पाणी भरण्यासाठी सोडले तर फॉर एक्झाम्पल त्याला 8 hours लागत आहेत आणि जर आपण 5च्या ऐवजी 10 पाईप्स पाण्याचे पाईप्स या टँकला भरण्यासाठी सोडले यामध्ये तर टाइम हा नक्कीच कमी लागणार आहे, कारण की पाईप्स जास्त आपण वाढवलेले आहेत. आता हे पहा या टँकला भरण्यासाठी जर आपण 10च्या ऐवजी 20 पाईप्स टाकले या टँक मध्ये तर टाइम किती लागेल बरं. 5 पाईप्स टाकले होते तेव्हा 8 hours लागले, 10 टाकल्यावर 4 hours लागले. आता तर 20 पाईप्स आपण या टँक मध्ये टाकलेले आहे म्हटल्यावर फार कमी वेळ लागणार, हो की नाही. 20 पाईप्स टाकल्यानंतर 2 hours मध्ये ही संपूर्ण टाकी भरणार आहे पाण्याने. सो हे पहा इथे नंबर ऑफ पाईप्स इन्क्रीज केले की टाइम हा डिक्रीज होतोय, याचाच अर्थ हे इनव्हर्स व्हेरिएशन आहे. सो इथे आन्सर आपण अशा प्रकारे राईट करू शकतो, ॲज द नंबर ऑफ पाईप्स इन्क्रीजेस द टाइम रिक्वायर्ड टू फिल द टँक डिक्रीजेस, हेन्स इट इज ऑफ इनव्हर्स व्हेरिएशन. चला नेक्स्ट पाहूयात. थर्ड स्टेटमेंट दिलेले आहे, पेट्रोल फिल्ड इन द टँक ऑफ अ व्हेकल अँड इट्स कॉस्ट. व्हेकलच्या
टँकमध्ये पेट्रोल जे फिल केलं जातं ते आणि त्याची कॉस्ट. तुम्ही पेट्रोल पंपावर तुमच्या पेरेंट्स बरोबर नक्कीच गेला असाल. तिथे अशा प्रकारचं मशीन असतं. त्या मशीनमध्ये किती पेट्रोल गाडीमध्ये भरलं जातंय आणि खाली कॉस्ट येत असते. जसं जसं पेट्रोलची संख्या ही वाढत जाते, म्हणजे 1 लिटर 2 लिटर 3 लिटर, तशी तशी कॉस्ट सुद्धा वाढत जात असते, हो की नाही. हे पहा, इथे आपण पेट्रोलला काय म्हणूयात, पी म्हणूयात, आणि जी कॉस्ट आहे त्याला म्हणूयात सी. आता जर 1 लिटर पेट्रोल तुम्ही गाडीमध्ये टाकलं तर त्याची कॉस्ट होते 100 रुपीज. ओके. आणि 2 लिटर जर झालं तर या मशीनवर तुम्ही पहा, जी कॉस्ट आहे ती सुद्धा त्याच प्रपोर्शन मध्ये इन्क्रीज होत राहते. जर 3 लिटर तुम्ही पेट्रोल टाकलं तर इथे कॉस्ट 300 रुपीज होणार. याचाच अर्थ एक क्वांटिटी वाढली की दुसरी सुद्धा वाढत आहे. म्हणजे हे कोणते प्रपोर्शन आहे, कोणते व्हेरिएशन आहे, डायरेक्ट व्हेरिएशन आहे. सो इथे तुम्ही आन्सर मध्ये राईट करू शकता, ॲज द क्वांटिटी ऑफ पेट्रोल इन द टँक इन्क्रीजेस इट्स कॉस्ट इन्क्रीजेस, हेन्स इट इज ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन. आय होप आता तुमची सगळी जी बेसिक कन्सेप्ट आहे डायरेक्ट व्हेरिएशन, इनव्हर्स व्हेरिएशन, ती क्लिअर झाली असणार. एरिया ऑफ सर्कल अँड इट्स रेडियस. तुम्हाला रेडियस म्हणजे काय सर्कलचा हे माहित आहे आणि एरिया म्हणजे काय हे सुद्धा माहित आहे. जर सर्कलचा एरिया वाढला तर त्याचा रेडियस सुद्धा नक्कीच वाढणार, हो की नाही. हे पहा, एरियाला आपण ए म्हणूयात, रेडियसला आपण आर म्हणूयात. इथे हा सर्कल आहे, या सर्कलचा आतला जो सगळा भाग आहे तो काय आहे, एरिया आहे. आणि सर्कलचा रेडियस म्हणजे सर्कलच्या सेंटर पासून त्याचा जो सर्कम्फरन्स आहे तिथपर्यंतचं अंतर, सो हे हा रेडियस आहे. जर आपण सर्कलचा एरिया वाढवला, हे पहा, सर्कलचा एरिया आतला जो भाग आहे तो वाढवला तर रेडियस आपोआप वाढतो. हे पहा, आता आणखी आपण एरिया वाढवला, रेडियस आपोआप वाढणार. आणखी एरिया वाढवला तर रेडियस आपोआप वाढणार आहे. याचाच अर्थ काय, एक क्वांटिटी वाढली की दुसरी सुद्धा वाढतीये. एरिया वाढला की रेडियस सुद्धा वाढतोय. म्हणजेच इथे कोणते व्हेरिएशन झाले, डायरेक्ट व्हेरिएशन झाले. सो इथे आन्सर मध्ये तुम्ही राईट करू शकता, ॲज द एरिया ऑफ सर्कल इन्क्रीजेस इट्स रेडियस इन्क्रीजेस, हेन्स इट इज ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन. चला, आता हा फर्स्ट क्वेश्चन आपला कम्प्लीट झाला. यामध्ये आपण अभ्यासलं की डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे काय आणि इनव्हर्स व्हेरिएशन म्हणजे काय, डिफरन्स काय आहे आणि कसं ओळखायचं की दिलेल्या एक्झाम्पल मध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे की इनव्हर्स व्हेरिएशन आहे. चला, आता आपण क्वेश्चन नंबर 2 पाहूयात. इफ 15 वर्कर्स कॅन बिल्ड अ वॉल इन 48 hours. समजून घ्या काय दिलेलं आहे. एक वॉल बांधायची आहे आणि ती वॉल बांधण्यासाठी 15 वर्कर्स आहेत आणि ते 15 वर्कर्स 48 hours मध्ये ती वॉल संपूर्ण बांधतायत. मग क्वेश्चन इथे पुढे आहे, हाऊ मेनी वर्कर्स विल बी रिक्वायर्ड टू डू द सेम वर्क इन 30 hours. आता सेम काम आहे, सेम तशीच वॉल, तीच वॉल बांधायची आहे आणि टाइम इथे दिलेला आहे, 30 hours मध्ये बांधायची आहे. मग किती वर्कर्स लागतील असा क्वेश्चन आहे. समजून घ्या, 15 वर्कर्सला 48 hours लागतायत वॉल बांधायला. तर 30 hours मध्ये ती वॉल बांधायची असेल तर किती वर्कर्स लागतील. आता इथे पहा, 48 hours आहे आणि इथे आवर्स कमी झाले, 30 hours आहेत आणि 15 वर्कर्स 48 hours मध्ये वॉल बांधतायत. जर कमी वेळामध्ये सेम वॉल बांधायची आहे म्हटल्यावर वर्कर्सची संख्या ही नक्कीच वाढवावी लागेल, हो की नाही. जर वर्कर्सची संख्या वाढवली तरच कमी वेळामध्ये ती वॉल संपूर्ण बांधून होईल. मग हे कोणते एक्झाम्पल झाले, इनव्हर्स व्हेरिएशनचे एक्झाम्पल झाले. चला तर मग सोल्युशन राईट करूयात आपण. लेट एन बी द नंबर ऑफ वर्कर्स. आता इथे आपल्याला इक्वेशन मांडायचे की नाही, म्हणून आपण पूर्ण असं तर राईट करू शकत नाही, नंबर ऑफ वर्कर्स. नंबर ऑफ वर्कर्सला आपण काय म्हणूयात, एन म्हणूयात. आणि जो टाइम लागणार आहे ती वॉल बांधायला त्याला आपण टी म्हणूयात. वी नो दॅट व्हेन एन इन्क्रीजेस, जेव्हा नंबर ऑफ वर्कर्स वाढतील तेव्हा जो टाइम आहे तो कमी लागेल. बरोबर, हे आपल्याला माहित आहे, आपण आत्ताच अभ्यासलेला आहे. सो दे आर इन इनव्हर्स व्हेरिएशन. आणि इनव्हर्स व्हेरिएशन मॅथमॅटिकल वेने आपण कशा प्रकारे एक्सप्रेस करत असतो, हे पहा, अशा प्रकारे. देअर इज इनव्हर्स व्हेरिएशन इन नंबर ऑफ वर्कर्स अँड टाइम. आता इथे हे जे सिम्बॉल आहे त्याला आपण कॉन्स्टंट म्हणून राईट करूयात, कारण आपल्याला माहित आहे की जेव्हा कधी इनव्हर्स व्हेरिएशन असते तेव्हा प्रोडक्ट हे कॉन्स्टंट असते. सो इथे आपण राईट करूयात नंबर ऑफ वर्कर्स, और वी कॅन से एन ओनली, एन इज इक्वल टू के. या सिम्बॉलच्या ऐवजी आपण इज इक्वल टू के राईट केलं. के म्हणजे काय तर कॉन्स्टंट. आता इथे 1/t ॲज इट इज. आता मल्टिप्लिकेशन करा, के इंटू 1 काय झालं, के ओनली.
सो n इज इक्वल टू k अपॉन t. आता ही जी स्टेप आहे ती तुम्ही नाही राईट केली तरी चालणार आहे, काही हरकत नाही. आणि इथे आपण राईट करूयात वेअर k इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. तुम्हाला प्रत्येक वेळी असं राईट करायचं आहे वेअर k इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता हे पहा, हा जो टी आहे त्याला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देऊयात. इथे डिव्हिजन मध्ये आहे की नाही, तो जेव्हा त्याची साईड चेंज करेल म्हणजे राईट हँड साईड वरून तो लेफ्ट हँड साईडला जाईल तेव्हा त्याचे मल्टिप्लिकेशन मध्ये चेंज होणार. इथे डिव्हिजन आहे, मग इकडे केल्यावर मल्टिप्लिकेशन. सो n इंटू टी इज इक्वल टू के. हे पहा, n इंटू टी इज इक्वल टू के. हे काय झालं, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. सो आता आपल्याला हे पहा, त्यांनी काय दिलेलं आहे, 15 वर्कर्स आहेत आणि त्यांना किती टाइम लागतोय तर 48 आवर्स लागतात. ही इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे. चला तर मग या इन्फॉर्मेशन वरून आपण इक्वेशन ऑफ व्हेरिएशन कशा प्रकारे फाइंड आउट करतात ते पाहूयात. इथे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आपण फाइंड आउट केलेलं आहे अशा प्रकारे. आता इक्वेशन कशा प्रकारे तयार करणार. नाव इट इज गिवन दॅट 15 वर्कर्स बिल्ड द वॉल इन 48 आवर्स. दिलेलं आहे की नाही क्वेश्चन मध्ये. सो वेन n इज इक्वल टू 15 अँड t इज इक्वल टू 48. चला तर मग याच्यामध्ये या कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन मध्ये आपण काय करूयात, या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सबस्टिट्यूट करूयात आणि त्यावरून आपण कॉन्स्टंट फाइंड आउट करूयात. एकदा का कॉन्स्टंट मिळाला की आपण इक्वेशन फार इझिली मांडू शकतो. सो हे पहा, n इंटू टी इज इक्वल टू के. n ची काय व्हॅल्यू आहे 15, t ची व्हॅल्यू आहे 48 इज इक्वल टू के. 15 इंटू 48 केल्यानंतर आपल्याला प्रोडक्ट मिळते. हे पहा, प्रोडक्ट मिळते 720. सो इथे राईट करूया 720 इज इक्वल टू के. सो के काय आलेला आहे 720 आणि के म्हणजेच काय आहे तर कॉन्स्टंट आहे. चला तर मग आता इक्वेशन मांडूया. तिथे कशा प्रकारे इक्वेशन येणार आहे, n इंटू टी इज इक्वल टू के. के म्हणजे काय कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंट काय आलेला आहे 720 आलेला आहे. सो दिस इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. हे काय आहे, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आहे. आता यामध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात आणि आपले आन्सर फाइंड आउट करूयात. सो हे पहा, नाव इफ टी इज इक्वल टू 30 काय दिलेलं आहे इथे, हाऊ मेनी वर्कर्स विल बी रिक्वायर्ड टू डू द सेम वर्क इन 30 आवर्स. सो टाइम काय आहे 30 दिलेला आहे, ओके नाही, आणि नंबर ऑफ वर्कर्स आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे म्हणून इथे आपण क्वेश्चन मार्क दिलेला आहे. आता इक्वेशन मध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. n किती आहे, हे पहा हे इक्वेशन आहे. n किती आहे, n आपल्याला फाइंड आउट करायचे की नाही आणि t काय आहे 30 आहे. सो इज इक्वल टू 720. आता n ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मग या 30 ला इक्वल टूच्या राईट हँड साईडला पाठवून देऊयात. इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तो जेव्हा त्याची साईड चेंज करेल 30 जेव्हा साईड चेंज करेल तेव्हा डिव्हिजन मध्ये चेंज होणार. सो n इज इक्वल टू 720 डिवायडेड बाय 30. चला डिव्हिजन करा. सो इथे हा 0 कट होणार. त्यानंतर 3 1 जार 3, 3 2 जार 6, 7 मधून 6 सेपरेट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहणार. 1 2 12 झाले इथे. मग 3 4 जार 12. सो n इज इक्वल टू आलेला आहे 24. आणि n म्हणजे काय आहे, n म्हणजे काय म्हटलेलं आहे आपण, नंबर ऑफ वर्कर्स, हो की नाही. सो 30 आवर्स मध्ये जर काम करायचं आहे, ती वॉल बिल्ड करायची आहे, तर त्यासाठी नंबर ऑफ वर्कर्स लागणार आहेत 24. सो फायनल आन्सर कशा प्रकारे येणार आहे, 24 वर्कर्स आर रिक्वायर्ड टू बिल्ड द वॉल इन 30 आवर्स. हे पहा, या क्वेश्चनचे हे कम्प्लीट आन्सर तुम्ही अशा प्रकारे राईट करू शकता. Question number 3. 120 bags of half liter milk can be filled by a machine within 3 minutes. Find the time to fill such 1800 bags. क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या, हळूहळू रीड करा. जर नसेल समजत तर काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये, 120 bags of half liter milk. हाफ लिटर मिल्कच्या 120 bags या फिल करून होत आहेत किती मिनिट्स मध्ये, 3 मिनिट्स मध्ये. आणि हे कसे फिल केले जाते तर मशीनद्वारे फिल केले जात आहेत. गोष्ट लक्षात आली का तुमच्या, की 3 मिनिट्स मध्ये 120 बॅग्स, हाफ लिटरच्या 120 बॅग्स फिल होत आहेत. तर आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलं आहे, फाइंड द टाइम, टाइम फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. टू फिल सच 1800 बॅग्स. अशाच हाफ लिटर मिल्कच्या 1800 बॅग्स भरण्यासाठी किती टाइम लागेल. क्वेश्चन कळाला का तुम्हाला. आता एक छोटस एक्झाम्पल घेऊया. हे पहा, जर 1 मिनिट मध्ये, आता हे मी तुम्हाला एक्झाम्पल देतेय तुम्हाला कळण्यासाठी, 1 मिनिट मध्ये जर 10 बॅग्स फिल करून होत असतील तर 2 मिनिट्स मध्ये किती बॅग्स फिल करून होतील, ऑफकोर्स 20. 3 मिनिट्स मध्ये 30, 4 मिनिट्स मध्ये 40, 5 मिनिट्स मध्ये 50. लक्षात आली का गोष्ट तुमच्या.
एक क्वांटिटी वाढली म्हणजे मिनिट्स वाढले की बॅग्सची संख्या सुद्धा वाढतीये. एक क्वांटिटी वाढली की दुसरी सुद्धा वाढतीये. याचाच अर्थ हे कोणते व्हेरिएशन झाले? डायरेक्ट व्हेरिएशन की इनव्हर्स व्हेरिएशन? येस, व्हेरी गुड, डायरेक्ट व्हेरिएशन. डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये एक क्वांटिटी वाढली की दुसरी सुद्धा त्याच प्रपोर्शन मध्ये वाढत जाते. आणि इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये काय होत असते तर अपोजिट होत असतं. एक वाढलं की दुसरं कमी होत असतं, हो ना. आता इथे एक क्वांटिटी वाढली म्हणजे मिनिट्स वाढले की बॅग्सची संख्या सुद्धा त्याच प्रपोर्शन मध्ये वाढते. याचाच अर्थ इथे कोणते व्हेरिएशन आहे? इनव्हर्स व्हेरिएशन आहे. ओके नाही. 3 मिनिट्स मध्ये 120 बॅग्स फिल होत आहेत. आपल्याला फाइंड आउट काय करायचंय की किती मिनिट्स मध्ये 1800 बॅग्स फिल करून होतील. मग आता या क्वेश्चनचे सोल्युशन कशा प्रकारे राईट करणार? तर हे बघा, सगळ्यात आधी आपल्याला काय करायला लागतं तर नंबर ऑफ बॅग्सला एखादं लेटर व्हेरिएबल आपल्याला चूज करावं लागतं. त्यानंतर इथे जो टाइम दिलेला आहे त्याला एखादं व्हेरिएबल आपण राईट करत असतो. सो आपण घेऊयात नंबर ऑफ बॅग्सला बी. सो इथे त्यासाठी राईट करूयात लेट बी रिप्रेझेंट द नंबर ऑफ बॅग्स ऑफ हाफ लिटर मिल्क अँड टी रिप्रेझेंट द टाइम रिक्वायर्ड टू फिल द बॅग्स. जो टाइम लागणार आहे बॅग्स भरायला त्यासाठी आपण व्हेरिएबल घेऊयात टी. आणि आपल्याला तर माहितच आहे की बी इन्क्रीज झाला म्हणजे नंबर ऑफ बॅग्स इन्क्रीज झाले की जो टाइम आहे त्या बॅग्सला फिल करण्यासाठी तो सुद्धा इन्क्रीज होतोय. म्हणून इथे आपण राईट करूयात वी नो दॅट व्हेन बी इन्क्रीजेस टी ऑल्सो इन्क्रीजेस. हेन्स दे आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. आता हेच मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये आपण कशा प्रकारे राईट करणार? B and T are in direct variation. कशा प्रकारे? हे पहा, B and T are in direct variation. हे जे सिम्बॉल आहे ते सिम्बॉल शो करतं की हे डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये आहेत B आणि T. B म्हणजे नंबर ऑफ बॅग्स आणि T म्हणजे टाइम. नंबर ऑफ बॅग्स इन्क्रीज झाल्या की टाइम सुद्धा इन्क्रीज होतो. आता हे पहा, हे जे अल्फाचं सिम्बॉल आहे याच्या ऐवजी आपण कशा प्रकारे राईट करत असतो? कॉन्स्टंट, हो ना. सो बी इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजे काय? के ने डिनोट करतो की नाही आपण कॉन्स्टंटला. का बरं आपण इथे के राईट केला? कॉन्स्टंट का राईट केला? कारण आपल्याला माहिती आहे यांचा जो रेशिओ आहे तो कॉन्स्टंट येत असतो. आपण अभ्यासलेला आहे. प्रॅक्टिस सेट 7.1 पासून आपण अभ्यास करत आलेलो आहोत. आपल्याला माहिती आहे की या दोघांचा जो रेशिओ आहे तो कॉन्स्टंट असतो. म्हणून इथे आपण अशा प्रकारे राईट केलंय बी इज इक्वल टू के. हे जे सिम्बॉल आहे या सिम्बॉलच्या ऐवजी आपण इज इक्वल टू के राईट करतो आणि हा जो टी आहे तो ऍज इट इज इथे राईट करतो. आता पुढे के म्हणजे काय आहे? कॉन्स्टंट आहे, ते इथे आपल्याला मेन्शन करायचंय. आता काय करूयात आपण, इथे दिलंय की नाही क्वेश्चन मध्ये की 3 मिनिट्स मध्ये 120 बॅग्स फिल होत आहेत. मग यावरून आपण हा जो कॉन्स्टंट आहे तो इझिली फाइंड आउट करू शकतो. सो चला इथे आपण ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सबस्टिट्यूट करूयात. व्हेन बी इज इक्वल टू 120 देन टी इज इक्वल टू 3 क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. चला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. बी म्हणजे काय आहे हे पहा, यामध्ये आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. बी म्हणजे काय आहे? 120 इज इक्वल टू के. आपल्याला के फाइंड आउट करायचंय. के म्हणजे कॉन्स्टंट, यांचा जो कॉन्स्टंट आहे तो फाइंड आउट करायचा. एकदा का कॉन्स्टंट आपल्याला मिळाला की आपल्याला आपले कोणती क्वांटिटी दिली तरी त्याचा आन्सर आपल्याला फाइंड आउट करता येतं. कोणतीही एक क्वांटिटी दिली की दुसऱ्या क्वांटिटीचा आन्सर फाइंड आउट करता येतं. सो इंटू, आता इथे कोणतंच साईन नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. टी म्हणजे आहे 3. आता इथे हा जो 3 आहे त्याला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देऊया. म्हणजे के इथे एकटाच राहील आणि आपल्याला के ची व्हॅल्यू मिळेल. के म्हणजे काय आहे? के म्हणजे आहे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. सो इथे मल्टिप्लिकेशन मध्ये ना 3 इकडे गेला, इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला गेला की डिव्हिजन मध्ये चेंज होणार. सो 120 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू के. चला डिव्हिजन करा. 3 1 are 3, 3 4 are 12, 3 0 are 0. सो के इज इक्वल टू आलेला आहे 40. आणि के म्हणजेच काय आहे? के म्हणजे आहे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. कॉन्स्टंट मिळालेला आहे इथे आपल्याला. चला तर मग या के ची व्हॅल्यू, या कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपण यामध्ये सबस्टिट्यूट करूया. त्यामुळे काय होईल? आपल्याला काय मिळणार आहे? इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. चला तर मग बी इज इक्वल टू, हे पहा सेम राईट करायचंय. बी इज इक्वल टू के च्या जागी फक्त के ची व्हॅल्यू काय मिळाली आहे? 40 ना. सो ती सबस्टिट्यूट करायची 40. आणि हा जो टी आहे तो ऍज इट इज इथे राईट करून घ्यायचा. यालाच काय म्हणतात? इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. हे पहा अशा प्रकारे इथे राईट करणार तुम्ही. दिस इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता या इक्वेशन मध्ये तुम्ही
कोणतीही व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करू शकता. आता इथे टाइम विचारलाय की नाही आपल्याला, फाइंड द टाइम. सो तुम्ही टाइम फाइंड आउट करू शकता. किंवा जर तुम्हाला टाइम दिलेला असेल आणि नंबर ऑफ बॅग्स विचारला तर तुम्ही या इन्फॉर्मेशनवर म्हणजे टाइमची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करून तुम्ही नंबर ऑफ बॅग्स सुद्धा फाइंड आउट करू शकता. सो हे इक्वेशन जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि आपण कशा प्रकारे इक्वेशन फाइंड आउट केले ते सुद्धा स्टेप बाय स्टेप व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. चला आता पुढे क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेली आहे की नाही, कसली व्हॅल्यू दिलेली आहे, टाइम फाइंड आउट करायला सांगितलेला आहे आणि नंबर ऑफ बॅग्स दिलेले आहेत. सो इथे राईट करून घेऊयात आपण. व्हेन नंबर ऑफ बॅग्स इज इक्वल टू 1800 देन फाइंड द टाइम टू फिल द बॅग्स. राईट. सो हे जे इक्वेशन आहे ते ऍज इट इज इथे राईट करून घेऊयात आपण. नाव बी इज इक्वल टू 40 इंटू टी. आता बी काय दिलाय 1800. सो त्याची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. इज इक्वल टू 40 ऍज इट इज येणार. 40 म्हणजे आपला कॉन्स्टंट आहे जो आपण इथे फाइंड आउट केलेला आहे. आता इंटू टी येणार. आपल्याला टाइम फाइंड आउट करायचा आहे, टी फाइंड आउट करायचा आहे. मग या एकट्या टी ला आपण इक्वल टूच्या राईट हँड साईडला ठेवूयात आणि हा जो 40 आहे त्याला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देऊयात. इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे की नाही तो जेव्हा इक्वल टूची जी साईड आहे लेफ्ट साईड आहे ती चेंज करेल तेव्हा तो डिव्हिजन मध्ये जाणार. सो 1800 डिवाइडेड बाय 40 इज इक्वल टू टी. चला डिव्हिजन करा. हा 0 कट होऊन जाणार. आता 4 4s are 16 येणार. त्यानंतर ना 4 zeros आता 18 मधून 16 सबट्रॅक्ट करा, 2 रिमेनिंग राहणार. सो 2 0 20 झाले. 4 5s are 20. सो किती आला इथे 4 5 45. टी इज इक्वल टू 45. टी इज इक्वल टू 45. आता इथे टी म्हणजे काय आहे, टाइम आहे आणि इथे कोणतं युनिट दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये, मिनिट हे युनिट दिले ना. सो इथे सुद्धा तुम्ही मिनिट राईट करायचं. सो टाइम काय आहे 45 मिनिट्स. झालं. आपला आन्सर आपल्याला मिळालेला आहे. फायनल आन्सर इथे अशा प्रकारे राईट करून टाकायचं. इट विल टेक 45 मिनिट्स टू फिल 1800 बॅग्स. पहिला किती इझी आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 4. अ कार विथ स्पीड 60 km/h takes 8 hours to travel some distance. What should be the increase in the speed if the same distance is to be covered in 7.5 hours? क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. अतिशय सोपा असा क्वेश्चन आहे. हे पहा, आपण फार सुरुवातीला इनव्हर्स व्हेरिएशन जेव्हा अभ्यासत होतो तेव्हा आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं की स्कूलमध्ये तुम्ही स्कूल बसने जाताय. स्कूल बसमध्ये जात असताना अजिबात ट्रॅफिक नाहीये रस्त्यावर, रस्ता अतिशय मोकळा आहे, एकही सिग्नल तुम्हाला लागलेला नाहीये आणि त्यामुळे ड्रायव्हर काकांचा जो स्पीड आहे बस चालवण्याचा तो जास्त वाढवलेला आहे त्यांनी आणि स्पीड जास्त असल्यामुळे तुम्ही स्कूलमध्ये फार कमी वेळामध्ये पोहोचता. पण एके दिवशी काय झालं, गाडीमध्ये थोडासा बिघाड झाल्यामुळे गाडी जरा स्लो तुमच्या स्कूलमध्ये जात होती आणि मग स्कूलमध्ये पोहोचायला तुम्हाला जो टाइम आहे तो जास्त लागला. ओके नाही. स्पीड इन्क्रीज केला की टाइम कमी होतो, स्पीड डिक्रीज झाला की टाइम जास्त लागतो. म्हणजेच हे इनव्हर्स व्हेरिएशन आहे. बरोबर. आता या क्वेश्चन मध्ये तेच दिलेलं आहे. आणखी एक साधं सोपं आपण एक्झाम्पल घेऊया की तुम्ही सायकलने एका शॉपमध्ये जाताय. त्या शॉपमध्ये तुमच्या घराच्या जवळच ते शॉप आहे, तुम्हाला 5 मिनिट्स लागत आहेत त्या शॉपमध्ये जायला. जर तुम्ही खूप स्पीडमध्ये सायकल चालवलीत तर 5 मिनिट्सच्या ऐवजी तुम्ही 4 मिनिट्स मध्येच त्या शॉपमध्ये पोहोचता. पण जर तुम्ही नॉर्मल स्पीडने, तुम्ही ज्या स्पीडने सायकल चालवता त्या स्पीडने जर तुम्ही सायकल चालवली तर तुम्हाला 5 मिनिट्सच लागतात. ओके नाही. मग जर कमी वेळामध्ये तुम्हाला शॉपमध्ये पोहोचायचं असेल तर तुम्हाला सायकलचा स्पीड हा वाढवावा लागतो. विशिष्ट स्पीड पेक्षा जास्त स्पीडने तुम्हाला सायकल चालवावी लागते. हो ना. मग या क्वेश्चन मध्ये तेच दिलेलं आहे की एक कार आहे, त्या कारचा स्पीड आहे 60 km/h. विशिष्ट डिस्टन्स कव्हर करण्यासाठी त्या कारला 8 hours लागतात. पण सेम डिस्टन्स आता कव्हर करायचंय पण ते कमी वेळामध्ये कव्हर करायचंय. किती वेळ तर 7.5 hours मध्ये सेम डिस्टन्स त्या कारला कव्हर करायचं आहे म्हटल्यावर त्या कारला त्याचा स्पीड कितीने इन्क्रीज करावा लागेल. स्पीड किती करावं लागेल असं नाही विचारलं, कितीने इन्क्रीज करावा लागेल. आता इथे 60 km/h आहे. 60 km/h मध्ये त्या विशिष्ट ठिकाणी पोहोचण्यासाठी 8 hours लागतायत. मग 7.5 hours मध्ये पोहोचण्यासाठी स्पीड कितीने वाढवावा लागेल असा साधा सोपा क्वेश्चन आहे. आता हे इनव्हर्स व्हेरिएशनचे एक्झाम्पल आहे. सो इथे आपण राईट करून टाकूयात की हे इनव्हर्स व्हेरिएशनचे एक्झाम्पल आहे. त्याचबरोबर आधी आपण काय करूयात, काही लेटर्स अज्युम करूयात, कारण हे पूर्ण एवढं मोठं राईट आपल्याला करता येणार नाही प्रत्येक वेळी. हो ना. सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काही लेटर्स अज्युम करावे लागतात. चला मग इथे आपण एस म्हणजे घेऊयात स्पीड, कारचा स्पीड, आणि टी म्हणजे घेऊयात टाइम रिक्वायर्ड. ओके. आणि हे कसे आहेत, इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये आहे. वी नो दॅट
व्हेन एस इन्क्रीजेस, स्पीड इन्क्रीज झाला की टाइम डिक्रीज होतो. आपण अभ्यासलेलं आहे. म्हणजेच हे काय आहेत, इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये आहे. दे आर इन इनव्हर्स व्हेरिएशन. मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये कशा प्रकारे आपण राईट करतो, कसं सिम्बॉल आहे इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये शो करण्याचं, हे पहा. अशा प्रकारे एस अँड टी आर इन इनव्हर्स व्हेरिएशन. इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये आपण 1/t अशा प्रकारे राईट करत असतो. आणि हे अल्फाचं सिम्बॉल. आता आपल्याला माहित आहे, जेव्हा दोन क्वांटिटीज या इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये असतात तेव्हा त्यांचं जे प्रोडक्ट असतं ते कॉन्स्टंट असतं. ओके नाही. डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये काय असतं, रेशिओ कॉन्स्टंट असतो. आणि इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये प्रोडक्ट कॉन्स्टंट असतं. सो इथे आपण हे जे सिम्बॉल आहे त्या सिम्बॉलच्या ऐवजी, हे जे अल्फाचं सिम्बॉल आहे त्याच्या ऐवजी आपण कॉन्स्टंट राईट करतो. सो कशा प्रकारे राईट करणार, एस इज इक्वल टू के आणि 1/t ऍज इट इज. आता के इंटू 1 होणार. के इंटू 1 काय, के ओनली. आणि हा जो डिनॉमिनेटर मध्ये टी आहे तो ऍज इट इज राहणार. मग कशा प्रकारे येणार, एस इज इक्वल टू के अपॉन टी. आता हा जो के आहे ना त्याला आधी आपण फाइंड आउट करूयात. एकदा का आपल्याला कॉन्स्टंट मिळाला की आपल्याला कोणतीही व्हॅल्यू फार इझिली फाइंड आउट करता येत असते. त्याही आधी आपण राईट करूयात के म्हणजे कॉन्स्टंट आहे, वेअर के इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आणि नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करूयात एस इंटू टी इज इक्वल टू के. आता इथे एस इंटू टी इज इक्वल टू के कसं काय आलं बाबा, हे पहा. हा जो टी आहे ना तो डिनॉमिनेटर मध्ये आहे. आपल्याला कॉन्स्टंट फाइंड आउट करायचा आहे म्हटल्यावर या टी ला आपल्याला इकडे पाठवावं लागणार, हो ना. मग हा जो टी आहे ना त्याला इक्वल टूच्या या साईडला पाठवलं. इथे डिव्हिजन मध्ये आहे, इकडे गेलं की मल्टिप्लिकेशन मध्ये. आणि आपल्याला माहिती आहे की या दोघांचं जे प्रोडक्ट आहे ते कॉन्स्टंट असतं. पहा बरं, कॉन्स्टंटचं कसं काय इथे आलेलं आहे आपलं, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, हो ना. आता एस ची व्हॅल्यू आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेली आहे. त्यानंतर टी ची व्हॅल्यू सुद्धा क्वेश्चन मध्ये दिलेली आहे. चला मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात आणि कॉन्स्टंट फाइंड आउट करूयात. सो नाउ इट इज गिवन दॅट अ कार विथ स्पीड 60 km/h takes 8 hours to travel some distance, right? So when s is equal to 60 and t is equal to 8, we have to find out the constant. So let's substitute the values of speed and time in this constant of variation. So s into t is equal to k. आपण काय केलंय, फक्त इथलं जे आहे ना ते इकडे कॉपी करून घेतलेलं आहे आपल्या सोयीसाठी, कारण आपल्याला मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. एस म्हणजे काय आहे, 60 आहे. टी म्हणजे काय आहे, 8 आहे. इक्वल टू के. 60 इंटू 8 बरोबर, मल्टिप्लिकेशन 6 8 आर 48 आणि हा जो 0 आहे तो ऍज इट इज. सो 480 इज इक्वल टू के. कॉन्स्टंट काय आलेला आहे 480. आता आपण काय करूयात, इक्वेशन मांडूयात, कारण कॉन्स्टंट आपल्याला मिळाला. मग इक्वेशन ऑफ व्हेरिएशन कशा प्रकारे राईट करतो आपण, काही करत नाही, फक्त इथे के च्या ऐवजी त्याची व्हॅल्यू आपण टाकत असतो कॉन्स्टंटची, जी आपल्याला मिळालेली आहे 480. सो एस इंटू टी इज इक्वल टू काय आहे 480 के. दिस इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता पुढे काय करणार आपण, आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, तर इथे आपल्याकडे काय दिलेलं आहे, टाइम दिलेला आहे. 7.5 hours मध्ये किती डिस्टन्स कव्हर करेल असं विचारलंय की नाही. सो इथे आपण राईट करूयात, नाव वी हॅव टू फाइंड स्पीड ऑफ द कार. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, स्पीड ऑफ द कार इफ द सेम डिस्टन्स इज टू बी कव्हर्ड इन 7.5 hours. आता आपण काय करतोय, स्पीड फाइंड आउट करत आहोत. स्पीड फाइंड आउट केला म्हणजे आपला आन्सर कम्प्लीट झालं का, तर नाही. आपल्याला काय करायचंय, हे पहा. आता आपण स्टेप बाय स्टेप करत जाऊयात म्हणजे तुम्हाला कळणार आहे की मी काय बोलतेय. आता आपण काय करतोय, फक्त स्पीड फाइंड आउट करतोय. सो हे पहा, नाव वी हॅव टू फाइंड स्पीड ऑफ द कार इफ द सेम डिस्टन्स इज टू बी कव्हर्ड इन 7.5 hours. त्यासाठी हे जे आपल्याला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मिळालेला आहे त्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट कराव्या लागतील. सो टी इज इक्वल टू काय दिलेलं आहे 7.5. आता हे मिक्स फ्रॅक्शन झालं, याला काय करूयात आपण इम्प्रॉपर मध्ये कन्वर्ट करूयात, म्हणजे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायला इझी जाईल. कशा प्रकारे करतो आपण, 2 ने या होल नंबरला मल्टिप्लाय करतो आणि न्यूमरेटर ऍड करत असतो. सो 2 7 आर 14, 14 प्लस 1 15 आणि काय येणार मग इथे 15/2. आणि एस फाइंड आउट करायचं आपल्याला, हो ना. एस म्हणजे स्पीड. त्याला इथे क्वेश्चन मार्क देऊयात. हे जे इक्वेशन आहे ते ऍज इट इज इकडे राईट करून घेऊयात. एस इंटू टी इज इक्वल टू 480. आपल्याकडे एस ची व्हॅल्यू नाही आहे, टी ची आहे. सो टी ची व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट करूयात. सो एस इंटू काय येणार 15/2 इज इक्वल टू 480.
आता इथे खाली आपल्याकडे जागा नाहीये की नाही, आपण थोडीशी जागा ऍडजस्ट करूया. हे पहा, अशा प्रकारे आपण इथे थोडी इथे जागा ऍडजस्ट केलेला आहे. बाकी काही केलेलं नाहीये, फक्त थोडी जागा ऍडजस्ट करून घेतलेली आहे. आता हे पहा काय येणार कशा प्रकारे. आता इथे 15/2 या सगळ्याला आपल्याला इक्वल टूच्या राईट हँड साईडला पाठवावं लागणार. जर इथे एकटा एस राहिला तरच आपल्याला फाइंड आउट करता येणार आहे एस ची व्हॅल्यू. मग चला 15/2 ला आपण इक्वल टूच्या या साईडला पाठवूया. मग कशा प्रकारे जाणार हे पहा, एस इज इक्वल टू 480. आता हा 15/2 कसं जाणार, तर हे पहा जो डिनॉमिनेटर मध्ये आहे तो जाणार न्यूमरेटर मध्ये, आणि जो न्यूमरेटर मध्ये आहे ना तो जाणार डिनॉमिनेटर मध्ये. रेसिप्रोकल करतो की नाही आपण, हे पहा कशा प्रकारे करणार रेसिप्रोकल. इथे हा 2 डिव्हिजन मध्ये जो आहे की नाही, याला आपण इथे टाकूयात मल्टिप्लिकेशन मध्ये, आणि हा जो 15 आहे मल्टिप्लिकेशन मध्ये त्याला टाकूयात डिव्हिजन मध्ये. नेहमी अशीच प्रोसिजर होत असते. हे पहा मग आता कशा प्रकारे येणार, डिव्हिजन करा बरं. 15 1 जार 15 राईट, अँड 15 3 जार 45. आता 48 मधून 45 सबट्रॅक्ट केल्यानंतर 3 रिमेनिंग राहतात. 46 47 आणि 48 3 रिमेनिंग राहिले. मग 3 0 किती झाले 30 झाले. मग 15 2 जार 30, 32 इंटू 2 करावं लागणार आता आपल्याला. सो एस इज इक्वल टू 32 इंटू 2. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय आन्सर येणार, एस इज इक्वल टू काय येणार, हे पहा 2 2 जार 4 अँड 2 3 जार 6. सो 2 2 जार 4 2 3 जार 6 64. एस इज इक्वल टू 64. एस म्हणजे काय आहे स्पीड. आता लक्षात आलं का तुमच्या, आता लक्षात आलेलं असणार आहे. हे पहा 7.5 hours मध्ये जर ते डिस्टन्स कव्हर करायचं असेल तर गाडीचं स्पीड किती ठेवावं लागेल 64. ओके नाही. 8 hours मध्ये ते डिस्टन्स कव्हर करण्यासाठी गाडीचा स्पीड किती होता 60 km/h. पण तेच डिस्टन्स 7.5 hours मध्ये कव्हर करण्यासाठी गाडीचा स्पीड 60 km/h ठेवावा लागणार आहे. मग कितीने इन्क्रीज केला बरं स्पीड, सांगा बरं मला, कितीने इन्क्रीज केला. आधी 60 होता ओके नाही, 7.5 hours मध्ये डिस्टन्स कव्हर करण्यासाठी स्पीड 64 km/h केला. कितीने इन्क्रीज केला, 64 मधून 60 सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं 4 km/h. सो 4 km/h ने स्पीड इन्क्रीज केलेला आहे. आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, क्वेश्चन व्यवस्थित रीड करा. व्हॉट शुड बी द इन्क्रीज इन द स्पीड. आपल्याला इन्क्रीज इन द स्पीड विचारलेला आहे. स्पीड किती करावं लागेल असं नाही विचारलेलं, कितीने इन्क्रीज करावं लागेल असा क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणून आता इथे पुढे आपल्याला काय करावं लागेल, हे आपल्या क्वेश्चनचं फायनल आन्सर नाहीये 60 km/h. आपलं फायनल आन्सर आता 4 km/h असं असणार आहे, कारण क्वेश्चन मध्ये तेच विचारलेलं आहे की कितीने इन्क्रीज करावं लागणार आहे. त्यासाठी इथे राईट करूयात, द स्पीड ऑफ व्हेकल शुड बी 64 km/h टू कव्हर द सेम डिस्टन्स इन 7.5 hours. The increase in speed is equal to 64 minus 60. 64 km/h minus 60 km/h काय येणार 4 km/h. So the final answer will be the increase in speed of the car is 4 km/h. I hope तुम्हाला या क्वेश्चनचे आन्सर व्यवस्थित समजले असेल. आणि आता अशा प्रकारचे कोणतेही क्वेश्चन्स एक्झाम मध्ये येऊ देत ना, तुम्ही फार इझिली सॉल्व्ह करणार ही माझी गॅरंटी आहे. चला तर मग इथे प्रॅक्टिस सेट 7.3 आपला कंप्लीट झालेला आहे. दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन अ नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.